तर सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी मुंबई पालिका पहिल्या टप्प्यात 78 कोटी खर्च करणार आहे। भाविकांना वाढीव सुविधा देण्याकरता मुंबई पालिकेने आता विशेष प्रकल्प हाती घेतलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे। सुप्रसिद्ध असे सिद्धिविनायक मंदिराचा विकास आता महापालिका करणार आहे। त्या अनुषंगाने आता निविदा निघालेली असून आता त्या अनुषंगाने तयारी सुरू झालेली आहे। आपण सध्या सिद्धिविनायक परिसरामध्ये आहोत आणि आपण बघतोय की मागच्या काही काळामध्ये मेट्रो लाईन या ठिकाणून सुरू झालेली होती आणि त्यानंतर प्रवाशांची जी वाढती गर्दी जी आहे ती या भागामध्ये पाहायला मिळत होती। त्यामुळे ही वाढती गर्दी आहे त्या गर्दीला सुविधा देण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा आता महापालिका प्रशासन असेल त्यांच्याकडून आता या ठिकाणी विकास करण्यात येणार आहे। या संदर्भात आता 78 कोटी रुपये BMC कडून पहिल्या टप्प्यात खर्च करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी जो व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाबरोबरच पुनर्नियोजन देखील या संदर्भातलं करण्यात येणार आहे। या संदर्भात आता रस्त्याचं रुंदीकरण असो किंवा पूजा साहित्य विक्रेते जे या ठिकाणी आपण बघतोय ते साईडला बसत आहेत त्यांचं देखील बसण्याची सुयोग्य जागा या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसेच भूमिगत वाहनतळ असेल, मंदिरांचे प्रवेशद्वार असेल, लादीकरण, छताचे काम, संरक्षण भिंत यासारखी अनेक कामं या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यात विशेष म्हणजे दुमजली भूमिगत वाहनतळ जे आहेत ते देखील या ठिकाणी असणार आहे। कॅमेरा पर्सन गौरवसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।